वर्षानुवर्षे रस्त्यांची दुरवस्था आणि मूलभूत सुविधांची कमतरता असल्यामुळे कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 व 7 मधील नागरिक त्रस्त झाले होते। नागरिकांना होणाऱ्या अडचणींची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या 1.33 कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये महिला विद्यालय ते श्री बिरोबा मंदिर, अवताडे घर ते नवीन शर्मा घर, तसेच नवीन शर्मा घर ते गारदा नाला या ठिकाणी भूमिगत गटार करणे, सोळसे घर ते शंकरबाग घर, मैंद घर ते नवनाथ हुसळे घर, पेविंग ब्लॉक बसवणे, कालिका नगर फरताळे दुकान ते सुखदेव कोळगे बडांगळे घर ते शेखर रहाणे व सातपुते घर ते घेमूड घर ते काळे घर रस्ता करणे, प्रभाग क्रमांक 7 मध्ये बिस्मिल्ला हॉटेल ते खंदक नाला व असलम शेख वखार ते जब्बार कुरेशी घर भूमिगत गटार करणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरक्षण क्रमांक 37 मध्ये व्यापारी संकुल उभारणे, सुवर्ण जयंती नागरोत्थान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत विविध कामांचं भूमिपूजन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात नागरी सेवा सुविधा पुरवणे योजनेच्या अंतर्गत विविध कामांचं या ठिकाणी आपण भूमिपूजन आणि लोकार्पण करतोय, जेणेकरून नागरिकांना चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी व्यापारी संकुल या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। तसंच एक व्यापारी संकुल समोरच्या बाजूला होणार आहे आणि आपण जे काही रस्ते विविध भागातले मंजूर केलेले ते पण आता टप्प्याटप्प्याने त्याला प्रशासकीय मान्यता मिळते, त्याचे पण कामं जसे जसे मंजूर होतील त्या पद्धतीने आपण ते कामं पूर्ण करण्याचे हे करतोय। तूर्त फक्त खडीकरणाचे कामं होतील आणि पावसाळा संपल्यानंतर डांबरीकरणाची कामं त्या ठिकाणी चालू होतील। तर याची सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घ्यावी। कुठं काही चुकीचं होत असेल, काही शंका असेल तर निश्चितपणाने आपण मला संपर्क करावा, नगरपालिकेला संपर्क करावा, कारण निधी काय परत परत येत नसतो। जे काही काम होत असेल ते व्यवस्थित झालं पाहिजे, भले कमी अंतर झालं तरी चालेल, झालेलं काम ते व्यवस्थित झालं पाहिजे, बऱ्याच काळ टिकलं पाहिजे, याची काळजी आपण सर्वांनी नागरिकांनी देखील घ्यावी। माझंही लक्ष आहे, नगरपालिका पण आता नवीन इंजिनियर आलेले, त्यांचंही लक्ष राहील, जे काही काम होईल ते व्यवस्थित झालं पाहिजे याची आपण त्या ठिकाणी काळजी घ्यावी। एवढं बोलतो, आपण सर्वजण आले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।